तर नमस्कार मित्रांनो, परत या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रणव जंग स्वतः चॅनलचं मला तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. तर आज आपण जाणार आहे मूवी बघायला, ते पण माझ्या सिक्रेट गर्लफ्रेंड सोबत. तर मी तुम्हाला तिच्याशी पण इंट्रोड्यूस करतो आणि आज आम्ही कुठला मूवी बघायला ते तीच सांगेल तुम्हाला, कारण तिचं आणि त्या मूवीच्या जे कॅरेक्टर आहे त्यांच्यासोबत खूप असं नातं खूप असं घट्ट आहे. त्यामुळे माझ्याहून चांगलं तीच एक्सप्लेन करू शकते. तर मी आता ती अशी भेटवतो तुम्हाला. तर थांबा पण. तर मित्रांनो, ती सिक्रेट गर्लफ्रेंड ही बघायची आहे. मेकअप करते सध्या. तर मम्मी सोबत आहे, मम्मी आणि दीदी. तर आज आपण मम्मी आणि दीदी सोबत तर आज मम्मी आणि दीदी आम्ही तिघं चाललोय मूवी बघायला. तर कुठला मूवी? तर देऊ बंड 2, जो प्रवीण तरडे सर ह्यांचा आलेला आहे तो. कारण मी काय बोललो की त्या मूवीमध्ये कॅरेक्टर तर मम्मीसोबत घट्ट नातं आहे. कारण मम्मी, जसं काही तुम्हाला माहिती, लास्ट आपला हा ब्लॉग मध्ये लास्ट मध्ये मम्मीने तिची स्टोरी सांगितली की तिचं आणि स्वामींचं नातं कसं आहे. तर तसंच त्यामुळे मी बोललो की मम्मीचं आणि त्यांचं नातं थोडं घट्ट आहे. ओके, तर आज आपण तो मूवी कसा आहे त्याचे रिव्ह्यू पण देऊ. शेवटला मम्मीकडून पण रिव्ह्यू घेऊ चांगले, दीदीकडून पण घेऊ. तर आता ह्या दोघांना रेडिओ मध्ये तर मित्रांनो, आता सगळे रेडी झाले. माय केसचं थोडे इग्नोर करा. ही बघा, ही बघा, ही माझी आजची सिक्रेट गर्लफ्रेंड. ऐकत बोल, तुझं आणि स्वामीचं नातं काय? लगेच शांत. काय नाही बाबा, हा, बघितल्यानंतर. तू किती वर्षानंतर मूवी बघायला जाते सांग जरा ऑडियन्सला आपल्या. मी लग्न झाल्यापासून आता आमच्या लग्नाला 26 वर्ष झाली. 26 वर्षांनी मी फर्स्ट टाइम थिएटरला थिएटरला मूवी बघायला जातो. तर मम्मीला पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार, आणि ते पण महाराजांची मूवी जी मम्मीची सर्वात प्रिय आहे त्यांच्यासोबत. आणि दीदी आणि मी तर जात असतो कधी ना कधी, सदा ना कधी उठसूट मूवीला. तर मी आता हे दोघं पण रेडी झाले. तर आता मी तुम्हाला भेटू डायरेक्ट मॉलमध्ये. तिथं तिकीट तिथं काढलेलं आहे सगळे. तिथं मॉलमध्ये भेटू. आता आमचा हा एक्स्ट्रा शो आहे. इथं 12 वाजले. थोडं निघू 5-10 मिनिटांनी. त्यानंतर का काय काम आहे? माझ्यासोबत विठ्ठलवाडीला चला. बाबा, ब्रह्मांडाच्या त्या टोकाला फार मोठा उल्कापात होणार आहे. काय? सर्वनाश होणार आहे. तर मित्रांनो, आता इंटरव्ह्यू झालेला आहे. कधी वाटले अजूनपर्यंत? खाने में तो टेस्ट ही नहीं है। कोई बात नहीं, इसके टेस्ट को पुश करते हैं। कुठे कुठे जास्त इमोशनल चुने हुए खास मसालों से बना एक मैजिकल मसाला जो हर खाने का स्वाद बढ़ाए। इमोशनल मलाही झाले. पुश स्पाइस बूस्टर, अपना स्वाद अपनी पॉकेट में। आता पुढे बघ किती मजा आहे. काय वाटतं, परीक्षेमध्ये पास होतील का? ते ब्रह्मांड नाही. याच्याला माझा तू मूवी संपल्यानंतर भेटतो. माझ्या पतीला वयाच्या जा पुरी जा, जसं जगायचंय तसं जग. खड्ड्यात घाल घराण्याच्या खोट्या इज्जतीला. अचानक बैलगाडी उठून आली. कोण होता तो? स्वतः गजानन महाराज आले होते तुझ्या मदतीला.
तर मित्रांनो आता फायनली घरी आलेलो आहे मूवी बघून आणि तुम्हाला मम्मीचा रिव्ह्यू सांगतो. मम्मी रिव्ह्यू दे तुझा, कसा वाटला पिक्चर? सर एक नंबर. हा. तुम्ही पण जाऊन थिएटर मध्ये जाऊन देऊळ बंद 2 पिक्चर जरूर बघा. आणि तुझे इमोशनल कसे बाहेर आलेले मध्ये मध्ये ते पण मी टाकलेत. हा, मम्मीचे जेवढे पण इमोशन आले ते मी कॅप्चर केले, ते मी ब्लॉग मध्ये टाकले. तर तुम्ही पूर्ण हा ब्लॉग बघाल तर तुम्हाला ते क्लिप दिसत राहतील. आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर आपले 98 सबस्क्रायबर आले, 100 अजून बाकी 2 जण कोणीतरी त्यांच्या फॅमिली मेंबरला सांगून 100 करा. हा, मग तोपर्यंत असं ब्लॉग बघत राहा, मला सपोर्ट करत राहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काय नाही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत आलो मी दुसरा ब्लॉग घेऊन. चला मग बाय बाय.